माधवनगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचं पालन व्हावं यासाठी संजयनगर पोलिसांनी माधवनगर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवत रोड रोमिओ विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच ट्रिपल सीट दुचाकी स्वारांविरोधात मोठी कारवाई केली। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली। संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश कदम आणि एपीआय सुनील गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकामार्फत विना परवाना चालवण्यात येणारी वाहनं, नियमबाह्य अथवा बनावट नंबर प्लेट लावलेली वाहनं, ट्रिपल सेट प्रवास करणारे दुचाकीस्वार, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणारी वाहनं तसेच संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्यात आली। वाहनांची कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्रांचीही पडताळणी करण्यात आली। तपासणीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली। या मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांनीही या कारवाईचं स्वागत केलं। वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी आगामी काळात अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी संशयास्पद वाहनं किंवा व्यक्तींची माहिती डायल 112 वर देऊन पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन संजयनगर पोलिसांनी नागरिकांना केलं आहे। तसेच सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून आवश्यक कागदपत्रांसहच वाहनं चालवावीत असं आवाहन संजयनगर पोलिसांनी केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.